माझ्या लेकरा, आज मी तुला जे विचार सांगणार आहे ते खरंच तुझं आयुष्य बदलून टाकण्यासारखेच आहेत. हे विचार तू ऐकावेत आणि तुझ्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे बदल घडवून आणण्यासाठी मी तुला प्रयत्न करत आहे विचाराच्या माध्यमातून. परंतु हे विचार, हे व्हिडिओ तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि हा शेवटपर्यंत बघावा अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून तुझे मन सर्व प्रकारे शुद्ध होईल, आत्मा थंड होईल आणि जीवनामध्ये काहीतरी नवीन प्रेरणा मिळण्यासाठी हा व्हिडिओ तुला प्रोत्साहित करेल, मोटिवेट करेल. चल तर बाळा, मी तुला ते विचार सांगतो एक एक करून. तुम्हाला माहिती आहे का, जगातील बहुतेक यशस्वी लोक त्यांच्या आयुष्यातील एका टप्प्यावर पूर्णपणे एकटे होते. कोणी त्यांच्यावरती विश्वास ठेवत नव्हतं, पण तरीही ते मोठे झाले. प्रश्न हा आहे, एकटा असलेला माणूस इतका शक्तिशाली कसा बनतो? कधी तुम्हाला असं वाटतं आहे का की तुमच्या आयुष्यात कोणी तुमच्या सोबत नाही? मित्रा, दूर गेलेले नातेवाईक समजून घेत नाहीत आणि कधी कधी स्वतःचे लोक सुद्धा तुमच्यावरती विश्वास ठेवत नाहीत. अशा वेळी मनात एकच प्रश्न येतो, मी एकटाच का? पण एक गोष्ट लक्षात ठेव, इतिहासात ज्या लोकांनी मोठं काही केलंय ते बहुतेक वेळा एकटेच चालत होते. जेव्हा माणूस एकटा असतो तेव्हा त्याच्याकडे दोन पर्याय असतात. पहिला, परिस्थितीला दोष देऊन हार मानणे आणि दुसरा, त्या एकटेपणाला शक्ती बनवणे. बहुतेक लोक पहिला पर्याय निवडतात. ते म्हणतात, माझ्याकडे कोणी नाही त्यामुळे मी काही करू शकत नाही. पण जे लोक आयुष्यात मोठं होतात ते दुसरा पर्याय निवडतात. ते म्हणतात, माझ्यासोबत कोणी नाही म्हणजे आता मला स्वतःवरचा विश्वास ठेवायला आहे. आयुष्य एकटेपणा ही कमजोरी नाही, ती तुमच्या शक्तीची सुरुवात असते. कारण जेव्हा तुमच्या सोबत कोणी नसतं तेव्हा तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट समजते, तुमचं आयुष्य बदलण्याची जबाबदारी फक्त तुमची आहे. लोक साथ देत असतील तर चालतं, सोपं असतं, पण जेव्हा कोणी नसतं तेव्हा तुमचा खरा स्वभाव दिसतो. एकटा माणूस दोन गोष्टी शिकवतो. पहिली म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवणे आणि दुसरी म्हणजे स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणे. जगात अनेक लोक आहेत ज्यांनी एकटेपणातूनच आपली ताकद शोधली आहे. कारण जेव्हा कोणी तुमच्यावरती विश्वास ठेवत नाही तेव्हा तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागतो आणि हाच विश्वास तुम्हाला इतरांपेक्षा वेगळा बनवतो. लक्षात ठेवा, जे लोक नेहमीच लोकांच्या गर्दीत असतात ते स्वतःला ओळखत नाहीत, पण जे माणूस एकटा असतो तो स्वतःशी संवाद करायला शिकवतो. तो स्वतःच्या चुका ओळखतो, स्वतःला सुधारतो आणि हळूहळू स्वतःची एक वेगळी ओळख तयार करतो. एकटेपणा तुम्हाला दोन गोष्टी शिकवतो, शांतता आणि संयम. जे लोक शांत राहायला शिकतात ते आयुष्यात मोठे निर्णय घ्यायला सक्षम होतात. म्हणून जर आज तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या सोबत कोणी नाहीये तर निराश होऊ नका. कदाचित आयुष्य तुम्हाला एका मोठ्या प्रवासासाठी तयार करत असतं. कारण कधी कधी देव लोकांना दूर करतो जेणेकरून तुम्ही स्वतःची खरी ताकद ओळखू शकाल आणि कदाचित हा एकटेपणाच तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाईल जेथे एक दिवस लोक तुमच्याकडे पाहून प्रेरित होतील. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे लोक माझं नशीब खराब आहे पण दुसऱ्या लोकांप्रकारे लोक वेगळा विचार करतात. ते म्हणतात, जर माझ्यासोबत कोणी नाहीये तर मला स्वतःचं आयुष्य स्वतः घडवायचे आहे. यशस्वी लोकांची हीच खासियत असते, ते परिस्थितीवर रडत बसत नाही, ते परिस्थिती बदलतात. एकटेपणा माणसाला मजबूत बनवतो. तो तुम्हाला शिकवतो की आयुष्यात प्रत्येक वेळी कोणीतरी मदतीला येणारे नाहीये. कधी कधी तुम्हाला स्वतःचा आधार बनावा लागतं आणि जे लोक स्वतःचा आधार बनवायला शिकवतात ते आयुष्यात कधी हरत नाहीत. कारण त्यांना माहिती असतं की जर कोणी सोबत नसेल तरीही ते पुढे जाऊ शकतात. लक्षात ठेवा, मोठा यश मिळवण्यासाठी अनेक वेळा एकटे चालावं लागतं. कारण प्रत्येकाला तुमचं स्वप्न समजणार नाही. काही लोक तुमच्यावरती हसतील, काही लोक तुमच्यावरती शंका घेतील, काही लोक तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील. पण जर तुम्ही थांबला नाही तर एक दिवस तोच लोक तुमचं कौतुक करतील. जगात प्रत्येक मोठ्या यशामागे एक अशी वेळ असते जेव्हा त्या व्यक्तीच्या सोबत कोणीही नव्हतं पण त्याने हार मानले नाही. तो चालत राहिले, शिकत राहिले आणि स्वतःला सतत सुधारत राहिले. हळूहळू त्यांचं आयुष्य बदलत गेलं. म्हणून जर आज तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही एकटे आहात तर लक्षात ठेवा, हा शेवटचा नाहीये, कदाचित
हीच तुमची आयुष्यातील सर्वात मोठी सुरुवात असू शकते. कारण लोक एकटे असताना स्वतःला घडवतात, तोच लोक एक दिवस जगाला प्रेरणा देतात. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. लोक तुमच्या सोबत असो किंवा नसो, तुम्ही तुमच्या स्वप्नाला दिशेने चालत आहात. कारण खरा योद्धा तोच असतो जो एकटा असताना सुद्धा हार मानत नाही. आणि हीच ती मानसिकता आहे जी सामान्य माणसाला असामान्य बनवते. हीच आहे ती विचारसरणी जी तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जाईल. आणि हाच आहे तो शेवट माइंडसेट. तर हा माइंडसेट तुम्हाला बदलायचा आहे. हा माइंडसेट खूप महत्वाचा आहे. मग जे पण माइंडसेट तुम्हाला सांगितलेला शेवटचा, ते माइंडसेट ते चालून तुम्ही चालत राहिला तर तुमचं आयुष्य त्या ठिकाणी बदलू शकेल आणि तुम्ही मोठ्या प्रयत्नाला या ठिकाणी सामोरे जाऊ शका. माझं तुम्हाला लास्टचा एकच संदेश आहे. माझा हा संदेश खूप महत्वाचा आहे. जो पण मी तुम्हाला संदेश दिला आहे तो तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्रेरित करण्यासाठी, तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठीच बनवलेला आहे बाळा. हा जो विचार आहे, एकटे राहण्याचा विचार जो आहे, तो खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाचा आहे. तुझ्या लाईफमध्ये, तुझ्या जीवनामध्ये काहीतरी बदल होण्यासाठी खूप महत्वाचा संदेश आहे हा बाळा. फक्त लक्षात ठेव बाळा की तुला पुढे जायचं आहे. लोक काय म्हणतात याकडे तुला दुर्लक्ष करायचं आहे आणि तुझ्या पद्धतीने एकटेपणाने चालत राहायचं आहे. बघ, तुला एक दिवस सगळं जग ओळखेल. फक्त तू तुझे प्रयत्न प्रामाणिकपणे, निष्ठेने, सत्यतेने पूर्ण त्या ठिकाणी करत राहा. आणि पूर्ण करायचंच आहे तुला. शांततापूर्ण तुला त्या ठिकाणी मी संदेश दिलेला आहे. आणि तशाच प्रकारचा संदेश तुला लोकांपर्यंत सुद्धा पोहोचवायचा आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत लोकांना शेअर करायचा आहे, जेणेकरून सगळ्यांना कळेल की आयुष्यात आपल्याला काय करायचं आहे, काय प्रकारची, कशा प्रकारची संधी आपल्याला देव देतो आहे. आणि जाताना फक्त कमेंटमध्ये एकच लिही, अलख निरंजन आदेश ओम चैतन्य नवनाथाय नमः.